आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सायकल रॅली, शालेय विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा दिला संदेश। व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणा नव्हे तर शाळा, सामाजिक संस्था आणि विद्यार्थीही पुढाकार घेत असल्याचे चित्र गुरुवारी सांगलीत पाहायला मिळाले। आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त आयोजित जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा परिषद ते एसटी स्टँड दरम्यान विद्यार्थ्यांची सायकल रॅली काढण्यात आली। सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, समर्थ व्यसनमुक्ती केंद्र, कुपवाड, मिरज, इमॅन्युअल इंग्लिश मीडियम स्कूल आणि समर्थ आरोग्य फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला। व्यसनमुक्त भारताचा संदेश देणारे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली। रॅलीच्या माध्यमातून विशेषतः तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी असा संदेश देण्यात आला। कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली। उपशिक्षण अधिकारी बाबासाहेब उजगारे यांनी विद्यार्थ्यांनीच समाज परिवर्तनाचे माध्यम बनावे असे आवाहन केले। समाज कल्याण अधिकारी योगेश मगदोम, तंबाखू मुक्त शाळा अभियानाचे जिल्हा समन्वयक रवींद्र कांबळे, मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, संजीव आरवडे, ओमकार जाधव, अनीस जमादार, आशिष कोरी, मुख्याध्यापिका चित्राताई शिंदे यांच्यासह शिक्षक, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना सोनवणे यांनी केले। प्रमोद इंगळे यांनी व्यसनमुक्तीची शपथ दिली तर सिद्धार्थ शिंदे यांनी आभार मानले। विद्यार्थ्यांसाठी सुमितदादा कदम यांच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली।